कुणाला उसने पैसे द्यावेत का, हा फार मोठा प्रश्न आहे। एकतर आपली कंडिशन अशी पाहिजे की आपल्याकडे खूप सारा पैसा पाहिजे आणि मग थोडाफार कुणाला तरी दिला तर ती वेगळी गोष्ट आहे। कारण असं की समोरून दिलेले पैसे येतीलच असं बिलकुल सांगू शकत नाहीये। ती व्यक्ती जवळची असो, लांबची असो, ओळखीची असो, अनोळखी असो, आपल्या हातून एकदा गेलेले पैसे परत आपल्याकडे येतीलच हे आपण सांगू शकत नाहीये। त्यामुळे पैसे देताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपण खूप गडगंज पाहिजे आणि थोडंफार दिलं आणि नाही आलं तर चालतंय, ही स्थिती पाहिजे। आणि आपणच जर अडचणीत आहे आणि आपण उगीच दुसऱ्याचं दुःख समजून घेऊन आपण त्याला मदत करायला जातो आणि आपण पूर्णपणे रिकामे होऊन बसतो आणि त्यावेळी ना आपल्याला म्हणजे काहीच सुचत नाहीये की बापरे, मी समोरच्याचं दुःख समजून घेऊन मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकून मी त्या व्यक्तीला मदत केली आणि मी अडचणीत आहे किंवा माझी आता कंडिशन फार खराब आहे आणि मी वारंवार पैसे मागतोय तरी ती समोरची व्यक्ती पैसे देत नाहीये किंवा काही रिस्पॉन्स देत नाहीये। तर अशा वेळी ना म्हणजे आपलं जे डोकं भिंतीला धडकून घ्यावं ना अशी अवस्था निर्माण होते। तर समोरची व्यक्ती काय आहे, कशी आहे आपण पूर्णपणे नाही सांगू शकत किती अंदाज असला तरी। तर अशा काही केसेस भरपूर झालेल्या आहेत आणि माझ्यासोबतही झालेल्या आहेत की आपण काहीतरी विश्वास ठेवून देतो किंवा काहीतरी कामासाठी म्हणून देतो आणि अक्षरशः वर्षानुवर्ष ते पैसे परत येतच नाही आहेत आणि शेवटी आशा सोडून द्यावी लागते की बापरे, नाही येणार आता हे पैसे परत। समोरची व्यक्ती नक्की पैसे घेते ते देण्याचा त्यांचा इरादाच नसतो का काय असंच कधी कधी वाटतं। म्हणजे घेतात आणि आता हे आपलेच, झालं तर द्यायचं, नसेल तर आम्हाला होणारच नाहीये द्यायला आणि समोरचा किती म्हणजे ओरडत बसू दे, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। तर अशी लोक भेटतात। त्यामुळं खरोखर कुणाला मदत करताना सुद्धा आता 100 वेळा विचार करायला पाहिजे आणि खूप श्रमाने कमवलेले आपले पैसे आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा जो मनस्ताप होतो त्याची गणतीच करू शकत नाहीये। म्हणजे मेंटली तर आपण इतके डिस्टर्ब होतो, नाही विचार करायचा म्हटलं तरी ते विचार येतात। आपण ते पैसे कोणत्या पद्धतीने कमवले होते, त्याच्यासाठी किती आपण कष्ट घेतले होते आणि वारंवार ते पैसे आपल्याला समोर दिसू लागतात कारण ते आपल्या कष्टाचे पैसे असतात आणि आपण असे काढून समोरच्या व्यक्तीला देतो आणि समोरची व्यक्ती आता त्याच्याच म्हणजे गोष्टीत मशगूल असते आणि आपल्याला फोन न उचलणं किंवा रिप्लाय न देणे अशा गोष्टी आता कॉमन होऊन जातात आणि या गोष्टींचा विचार करून करून अक्षरशः आपली मानसिक आणि शारीरिक तब्येत ही ढासळून जाते। प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल, अक्षरशः ढासळून जाते। म्हणजे खूप वेळा आपल्याला विचार येतात की बापरे, मी का दिले असतील, त्यावेळी मला का सुचलं नाहीये की नाही म्हणावं वगैरे। तर अशा गोष्टी होतात आणि खरोखर आता मदत करणं म्हणजे पापच झालं आहे एक प्रकारचं। समोरच्या व्यक्तीला त्याचं काही देणं घेणं नसतं, त्यांना फक्त पैसे मिळेपर्यंत अवकाश असतो आणि ते पसार व्हायला मोकळे असतात। तुम्हाला जर असं वाटत असेल की हो मी देतोय आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये, आले नाही आले तरी मी समोरच्या व्यक्तीला नाही म्हणू शकत नाहीये, तरच द्या। आणि आपल्याला ना खूप मोठं संकट ओढवून घेऊन आपला वेळ वायाला घालवून आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि समोरच्या व्यक्तीला त्याचं काही घेणं देणं नसतं। आणि जर बाकीच्या गोष्टी करायच्या म्हणजे केस करणं आलं, कुणाला सांगणं आलं किंवा काय आलं तर ह्या गोष्टी पण होत नाहीयेत। कारण कधीतरी समोरचे लोक आपल्याला म्हणतात बापरे, तुम्ही दिले ना, मग त्यावेळी आम्हाला विचारलं होतं का, आम्हाला विचारून पैसे दिलते का, मग आता आम्ही ह्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही किंवा काय। आणि आपण म्हणजे कायदेशीर पद्धतीने जायला पण आपल्याला नको वाटतं कारण कोण ते सगळे वेडे काढत बसणार आणि त्यात वेळ घालणार आणि कधी कधी आपण ना म्हणजे सोडून देतो त्या गोष्टी। तर अशी उसने पैशाची प्रकरणं ना फार अंगाशी येतात आणि कुणावर आता म्हणजे विश्वास ठेवून आणि कुणाचं दुःख समजून घेऊन त्याला पैसा ही गोष्ट देणं म्हणजे महापाप झालेलं आहे। ते देऊन आपण आपला वेळ आणि आपली तब्येत डुबवतोय, अक्षरशः हीच परिस्थिती आहे। त्यामुळे प्लीज जर कुणाला उसने पैसे देत असाल तर ना खूप वेळा विचार करा आणि तुम्हाला ते परवडत असेल ना तरच समोरच्या व्यक्तीला द्या, नाहीतर तुम्ही अक्षरशः डोक्याने आणि शरीराने पूर्णपणे कामाला लागता आणि खूप म्हणजे बेकार गोष्ट आहे की आपण स्वतःला डॅमेज करून घेतो याच्यात।